मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे। त्यांचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदान येथे होणार होतं। मात्र आता हायकोर्टानं मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केली आहे। मात्र तरी देखील मनोज जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। आम्ही न्यायदेवतेचा आदर करतो, न्यायालय आम्हाला न्याय देईल, आमच्याही वकील बांधवांची टीम आहे, ते न्यायालयात जातील, आमचं लोकशाही मार्गानं आंदोलन होणार आहे आणि लोकशाही पद्धतीनं करण्यात येणारं आंदोलन कधीही रोखता येत नाही। सरकारने गोरगरीब लोकांच्या भावनांशी खेळू नये, 100% न्यायालयाकडून आम्हाला परवानगी मिळणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना न्यायालयानं आंदोलनासाठी आझाद मैदानावर परवानगी नाकारल्यानंतर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एक मोठा दावा केलाय। कुणी जर असं समजत असेल मी भागवून घेतो, मी दाखवून देतो, कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही रे, लक्षात ठेवायचं। त्यांनी म्हटलंय की न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत आहे, मुंबईकरांनी सुटकेचा श्वास घेतलाय, ही भारतीय संविधानाची ताकद आहे। जरांगे पाटील यांना आझाद मैदानात नो एंट्री आहे, त्यांचं राजकीय आंदोलन सुरू आहे, कोर्टात सुनावणी सुरू असताना तुम्हाला आंदोलन करता येत नाही। मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणात हिंसकता दिसून येते। देशातील सर्वात मोठा सण आहे आणि त्याची मनोज जरांगे पाटील यांना माहिती नव्हती का, असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय। दरम्यान यावेळी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल एक धक्कादायक आणि मोठा दावा केलाय। जरांगे पाटील यांनी आंदोलनाची परवानगी घेतली नसल्याचं सिद्ध झालंय। मी कालच सांगितलं होतं, जरांगे पाटील मुंबईत येणार नाहीत। मुंबईमध्ये फक्त कायदा चालतो, जरांगे पाटील नाही। खासगर आणि नवी मुंबईमध्ये तरी जरांगे पाटील यांना परवानगी आहे का? जर आता जरांगे पाटील यांनी काही केलं तर थेट त्यांना जेलमध्ये जावं लागेल असा मोठा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय। त्यामुळे आता राज्यात आणि मुंबईत शुक्रवारी नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।